हाय, मी आहे ब्लॉगर सारिका। तर तुम्हाला माहिती आहे का, आज आहे शिवजयंती आणि संकष्टी। तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा शिवजयंतीच्या। तर मी ना माझ्या दुकानामध्ये आवरत होती काम आणि खूप छान अशी मशाल आली। ती माझ्या माहेरचीच लोकांची होती। तर मी लगेचच हात न धुता भांड्यांची अशीच बाहेर निघाली आणि खूपच मज्जा घेतली मी मशाल हातात घेण्याची। आणि मला तर खूपच आवड आहे त्याच्यामुळे तर खूपच मला बरं वाटलं। तिथून आली आणि मग बाजारात जायला निघाली। तर बाजारात माझं काम होतं, माझ्या मिस्टरांचं मोबाईलचं पण काम करायचं होतं, ते सुद्धा केलं। भाजी वगैरे घेतली आणि मग मला थोडंसं एका शॉपमध्ये जायचं होतं, सेल लागलेलं तिथे। तर तिथून काही वस्तू घेतल्या मी छोट्या-छोट्या माझ्या दुकानासाठी लागणाऱ्या आणि मग आम्ही सगळं काम बाजारातलं आवरलं आणि मग घरी यायला निघालो। मग हे आमचे गाववाल्यांचं ज्यूस आहे, ज्यूसची गाडी आहे। तर माझे मिस्टर जे गाववाले असतील आणि छोटे-मोठे धंदे असतील ना, तिथे जरा जास्तच जातात। मोठ्या दुकानाच्या ऐवजी छोट्या दुकानांमध्येच जातात। तर इथे आम्ही नेहमीच घेतो। तर आपले गाववाले आहेत त्यांचासुद्धा धंदा व्हायला हवं आणि मी नेहमी तिथेच घेतो। तर छान असं मस्त ज्यूस वगैरे प्यायलो आणि मग घरी आलो। तर घरी बनवलेलं आज दुपारच्यासाठी छान अशी मटकीची उसळ आणि मिरचीचं व्हिडिओ करायचं राहिलं, कारण मोबाईल होतं माझ्या मिस्टरांकडे आणि मी पुढे दुकानामध्ये गेली होती। तर छान अशा मिरच्या आणल्या तिथून आणि ते पाहू शकताय साफसुद्धा करून घेतल्या मी आणि मग लगेचच इतका कडकडीत ऊन पडलेला होता। आता सीझन आहे मसाला बनवण्याचं, त्याच्यामुळे उन्हामध्ये घातलेले आहेत। आता 2 दिवस उन्हामध्ये घालेन आणि मग दलन करून आणेन लगेचच। तर तुमचं झालं का मसाला? तर इकडे माझं तर काम चालू आहे जोरदार उन्हाचं आणि मग इकडे संध्याकाळचं काम चालू आहे माझं मशीनवर। तर लग्न पण जवळ आलेले आहेत आणि माझ्या सासूबाईंची पहिली साडी करून घेतली, नंतर माझी घेतली साडी करायला। तर मी आता फॉल मेकअप करून घेते आणि मग आपल्याला जेवण बनवायचं आहे। तर आजचं माझा दिवस असं होतं। चला फटाफट भजी टाकून घेते। तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मला। आणि परत एकदा शिवजयंतीच्या खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा। चांगला दिवस जाऊ तुमचा आज संकष्टी। तर मस्त भजी बनवून घेतलेली आहे, जेवायला या फटाफट। तर आज होतं असं दिवस माझं, खूप छान दिवस गेलं माझं। तुमचं कसं गेलं नक्की कमेंटमध्ये मला सांगा। तर गरमागरम भजी कोणाला आवडते? माझ्या मुलांना बटाट्याची भजी आवडते। ओके बाय।